आंब्याला दर मिळावा म्हणून राजू शेट्टी मैदानात उतरले। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आंबा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बैठक झाली। यावेळी त्यांनी आंब्याचे घटलेल्या उत्पादनावर चिंता व्यक्त करताना आंब्याला योग्य दर मिळाला नसल्याचं सांगितलं। पुण्यातील गंगाराम चौकात मुसळधार पावसामुळे होर्डिंग कोसळले। या दुर्घटनेत कुणीही जखमी नसून होर्डिंगच मात्र मोठं नुकसान झाले। महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालाय। 35,876 पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल केलेत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला। तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून बदली केल्यानंतर दिव्यांग बांधवांकडून आंदोलन करण्यात आलं। मुख्यमंत्री कार्यालयासमोर दिव्यांग व्यक्तींकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। तुकाराम मुंढेंची बदली रद्द करण्याची मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे। पोंदू खरातनं नाफेडच्या माध्यमातून 1500 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप। या प्रकरणी राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री, नाफेडचे संचालक आणि इतर अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी आहे। तक्रारदार गोरखसंत यांनी मागणी केली। नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। कोकण रेल्वे आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणारे रत्नागिरी दिवा ही प्रवासी रेल्वे पश्चिम मार्गावरून धावेल। खासदार रवींद्र वायकर यांनी या संदर्भात माहिती दिली। सोन्यात 4,000 रुपयांची घसरण झाली तर चांदी 10,000 रुपयांची घसरण झाली। युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने चांदीच्या दरात चढ उतार होत आहे। वसई विरार आणि नालासोपाऱ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आले। सूर्या योजनेचा पाणी पुरवठा 7 दिवस बंद राहणार आहे। पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पुण्यात युटर्न मारताना चारचाकी वाहन दुभाजकाला धडकलं। धडकेत एक जण गंभीर जखमी झालाय। कोंढवा पोलीस ठाण्यात चालकाविरोधात तक्रार नोंदवली। आकुर्डीमध्ये अग्निशमन दलानं कौतुकास्पद कामगिरी केली आहे। मांजात अडकलेल्या पक्षाची अग्निशमन दलानं सुटका केली। क्रिकेटपटू अनिल गुरव यांचं निधन झाले। मुंबईचे व्हीस रिचर्ड्स अशी त्यांची ओळख असलेल्या गुरव यांच्या निधनानं क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे। पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला। पुण्यातील कर्वे रोडवरील कर संकलन कार्यालयात पाण्याची गळती होते। कार्यालयाच्या छतातून धबधब्याप्रमाणे पावसाचं पाणी कोसळलं। कार्यालयातील फाईल, संगणक आणि महत्त्वाचे कागदपत्र भिजले। पुण्यात मुसळधार अवकाळी पावसामुळे महिलेचा मृत्यू झालाय। सिंहगड रोड इथे पावसामुळे झाड कोसळलं। या झाडाखाली तिघे अडकले होते। दोघांना वाचवण्यात आलं, मात्र एका महिलेचा मृत्यू झाला। मुंबईतील 50% नालेसफाई 31 एप्रिलपर्यंत होईल असा दावा भाजपाचे सभागृह नेते गणेश खंडकर यांनी केलाय। महायुतीचे सर्व नगरसेवक नालेसफाईवर लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं। पुण्यातील कोंढवा परिसरात वाहनांवर झाड कोसळलं। ज्योती रेस्टॉरंट समोर ही घटना घडली। झाड पडल्यानं वाहनांचं मोठं नुकसान झालंय। पुण्यातील पूरस्थितीची महापौर मंजुषा नागपूर यांनी पाहणी केली। पुराचं पाणी शिरलेल्या समतानगर झोपडपट्टीत त्यांनी पाहणी केली। नुकसान झाल्यानं महिलांनी महापौरांच्या समोर हंबरडा फोडला। रस्त्याच्या कामादरम्यान डोंबिवली महानगर गॅसची पाईपलाईन फुटली। एमआयडीसीच्या गलथान कारभारामुळे पाईपलाईन फुटली। गॅस गळतीमुळे नागरिक घाबरले होते।